स्वयंपाक करताना भांडी करपली असतील तर त्यामध्ये थोडीशी रांगोळी घालून भांडी घासा, म्हणजे भांडी छान स्वच्छ होतील. नमस्कार, जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला टायटलवरून अंदाज आलाच असेल की साबुदाणा म्हटलं की उपवास. अगदी बरोबर. आजची रेसिपी उपवास स्पेशल आहे. नवरात्री अवघी काही दिवसांवर आल्या आहेत आणि उपवास म्हटलं की नवीन नवीन उपवासाचे पदार्थ खावेसे वाटतात. आणि मी रेसिपी दाखवणार आहे ती इन्स्टंट आहे, कारण या रेसिपीमध्ये साबुदाणा भिजवायची वगैरे गरज नाहीये. त्यामुळे रेसिपीला आपण इन्स्टंट साबुदाणा भजी असं म्हणू शकतो. चला मग वेळ न घालवता व्रत किंवा उपवास स्पेशल इन्स्टंट साबुदाणा भजी बघूया. साबुदाणा भज्यासाठी लागणारं आता आपण साहित्य बघूया. बरोबर ऐकलंय तुम्ही, साबुदाण्याची भजी, साबुदाणा वडा नाही. आणि मी जसं अशी रेसिपी पुढे जात जाईल तसे मी मध्ये मध्ये तुम्हाला काही टिप्स म्हणा किंवा हे सांगत जाईन. सगळ्यात आधी तर साबुदाण्याची भजी येत म्हणल्यावर साबुदाणा इथे आपला कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे. म्हणजे कुठेही असं ओव्हरनाईट भिजवून किंवा 2-3 तास भिजवलाय असं करायचं नाही. इथे डायरेक्ट अख्खा साबुदाणा म्हणजेच कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आणि ते त्यांच्या छान फोडी करून घेतल्या. रफली केलेले आहेत कारण आपल्याला त्या नंतर मिक्सरमध्ये लावायचे. त्याच्यानंतर इथे 2 मिरच्या, दाणे अर्धा कप साधारण, आणि चवीपुरतं मीठ. आता कृती बघू. सगळ्यात आधी मी इथे आता एक तर लोखंडाची कढई घेतली आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की मी नॉर्मली सगळे पदार्थ लोखंडाच्या कढईत बनवण्याचाच ट्राय करते. आता मी याच्यात टाकणार आहे साबुदाणा. साधारण एक मीडियम साईजचा वाडगा एवढा मी घेतलाय साबुदाणा. फ्लेम स्लो ठेवणार आहे आणि हा थोडासा मी भाजून घेणार आहे. ऑइल किंवा तेल वगैरे मी काहीच घातलेलं नाहीये इथे. मी जस्ट त्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत वगैरे याला परतून घेणार आहे. लवकरच नवरात्र येत आहे आणि नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात. तो तेव्हा त्यांच्यासाठी खूप चांगला एक मेनू असू शकतो की तेच आपलं भगर, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे असं खाऊन कंटाळा आला तर हा एक छान ऑप्शन आहे. नवरात्रीचाच उपवास असतो नाही, आपल्या संकष्टीचा, चतुर्थीचा जो काही उपवास असतो त्या दिवशी पण हे केलं तरी चालेल. आणि मेन असं पण बरेच वेळा होतं की उपवास आहे लक्षात असतं पण आपण साबुदाणा भिजवायलाच विसरतो. आणि आपण साबुदाणा भिजवायला विसरलो की आपल्याला समजत नाही, अरे खिचडी खायची पण ती पटकन कशी खाता येईल. ऍटलिस्ट तुम्हाला साबुदाणा 2 ते 3 तास तरी भिजवावा लागेल. असा एक इन्स्टंट साबुदाणा पण असतो मार्केटमध्ये, पण त्याला सुद्धा भिजवायला 1 ते 2 तास कंपल्सरी असतं. सो अशा याच्यात हा ऑप्शन एक चांगला आहे, कारण साबुदाणा प्रत्येकाच्या घरात असतो आणि उपवास म्हटलं की असतोच असतो. सो मी हे छान परतून घेणार आहे. आणि साबुदाणा म्हटलं की फक्त उपवास नाही, पण तो आपण कधी पण खाऊ शकतो. कंटाळा आला की साबुदाण्याचं काहीतरी करा, किंवा कधी घरातल्यांना काही खायचा कंटाळा येतो तर आपण पटकन साबुदाण्याचा ऑप्शन देतो की साबुदाणा वडा करू का, किंवा त्याच्यापासून बनलेला काही पदार्थ करू का, साबुदाणा बॉल्स करू का. बरं, मी उपवासासाठी म्हणतेय तर मी जेव्हा माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा मी एक साबुदाणा बॉल्स म्हणून रेसिपी टाकली होती. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, म्हणजे तुम्हाला अजून एक पदार्थ तुमच्या उपवासाच्या लिस्टमध्ये ऍड होईल. कारण नवरात्रीचे 9 दिवस काही ना काही वेगळं खावंसं असं वाटतं. तोच साबुदाणा किंवा म्हणजे ती साबुदाण्याची खिचडी तेच ते खाऊन कंटाळा येतो. सो हे असे काही ऑप्शन ट्राय केले की चांगलं असतं आणि आपल्याला ते जास्त ऑइली पण नको असतात तेव्हा. तो साबुदाणा बॉल्स हा एक खूप छान ऑप्शन आहे. आणि कधीतरी भजी वगैरे हा एक खूप छान ऑप्शन असतो. आणि भजी हा एक असा पदार्थ आहे जो आपण एनी टाइम खाऊ शकतो, म्हणजे पाऊसच असं नाही, 12ही महिने तो खाऊ शकतो. सो हा उपवासवाल्यांसाठी खास ही भजी आहेत. मी हे छान मिक्स करून घेणार आहे. आणि बोलता बोलता आपला साबुदाणा होत आलाय. थोडा रंग चेंज करून घ्यायचा याचा.
मी ह्याच्यासाठी हा परतून घेते, कारण ह्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो त्याच्यामुळे मिक्सरमध्ये हा छान वाटला जाणार आहे. म्हणजे जे साबुदाण्याचं पीठ म्हणतोय त्या टाईपचंच आपल्याला करायचंय. परत हा शुगर फ्री पण आहे, म्हणजे साबुदाण्याची खिचडी वगैरे म्हणलं की आपण थोडीफार का होईना वरनं ही साखर घालतोच. सो ह्याच्यात अजिबातच साखर नाहीये. आता मी ह्याला आपल्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते. आपला साबुदाणा हा झालाय. हे कसं ओळखायचं, एक तर हाताला गरम लागतो आणि ह्याचा रंग थोडा चेंज झालाय. आणि मी आता ह्याला रूम टेम्परेचरवर आणायला ठेवणार आहे. साबुदाणा झाल्यानंतर मी ह्याच्यात घालणार आहे दाणे, ते पण परतून घेणार आहे. दाणे तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता. हे मी 1 ते 2 मिनिटं असेच ठेवीन. आपल्याला हे पूर्ण भाजायचे पण नाहीयेत आणि काळपट पण होऊ द्यायचे नाहीयेत. असं जस्ट ते गरम झाले की लगेच काढून टाकायचे. म्हणजे त्याचा जो कच्चेपणा पण आहे तोही आपल्याला हवाय. अगदी 1 ते 2 मिनिटं याला सतत परतवत ठेवा. म्हणजे तुम्ही आजची जी मी रेसिपी दाखवते त्याला अगदी व्रत स्पेशल रेसिपी हे नाव दिलं तरी सुद्धा चालेल. दाणे आपले गरम झाले आणि इथे याची सालं बिलं काही काढायची नाहीयेत. हे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. आणि सालं न काढल्यामुळे सालात जी पौष्टिकता असते ती देखील आपल्याला मिळणार आहे. साबुदाणे आणि दाणे जोपर्यंत गार होत आहेत तोपर्यंत मी आपलं तेल गरम करून घेणार आहे. तेल हे भजी तळण्यासाठी आहे. मीनवाईल तुम्ही इथे बघू शकता की मी इथे साबुदाणे आणि दाणे एका मिक्सरच्या जारमध्ये काढले. आणि आता मी त्यात टाकणार आहे ते म्हणजे मीठ चवीनुसार. आणि हे मी मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे. मी इथे आता अशा पद्धतीने पावडर बनवून घेतलेली आहे. आता मी ह्याच्यात आपल्या चिरलेल्या मिरच्या घालणार आहे आणि त्यानंतर आपले जे बटाटे आहेत ते घालणार आहे पाण्यातनं काढून. आणि मग जसं पाणी लागेल त्या पाण्याच्या आवश्यकतेनुसार मी त्यात पाणी घालणार आहे. बटाटा हे एक बाइंडिंगसाठी म्हणून मी वापरलेले आहे. आणि आता मी हे सगळं पुन्हा मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे, पण त्याच्या आधी मी थोडंसं पाणी घालून मग फिरवून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरमधनं एक बॅटर किंवा मिश्रण तयार करून घेतलंय. पाणी आवश्यकतेनुसार घेतलंय. मी हा बाउल मला साधारण अर्धा बाउल पाणी लागलेलं आहे. तुम्ही तुमच्या साबुदाण्याच्या क्वालिटीवर वगैरे डिसाईड करा. हे तुम्ही बघू शकता. हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. ह्याच्यापेक्षा पातळ पण नकोय आणि ह्याच्यापेक्षा जाड पण नकोय. आता हे बॅटर मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आपण आता तेल तापलंय का ते चेक करूया. ह्याच्यात थोडंसं बॅटर घालून बघणार आहे. स्लो फ्लेमच आहे. आपलं तेल हे तापलेलं आहे. मी ही भजी हाताने घालणार आहे, म्हणजे तुम्हाला हवा तेवढा साईज मध्ये घालता येतात. साधारण आपण मूग भजी वगैरे ज्या साईजची करतो त्या साईजची ही भजी केली तर जास्त चांगलं. अगदी कमी साहित्यात आणि पटकन होतात. म्हणजे उपासालाच असं नाही, जसं मी आधी म्हणली, पाहुणे वगैरे आले काहीतरी आपण वेगळी डिश देण्याचा प्रयत्न करतो आणि या भानगडीत आपला वेळ खूप जातो.
सो ही डिश एकदम पटकन होते, 20 मिनिट्स वगैरे मध्ये ही डिश होते. मी इथे ग्राउंडनट ऑइल म्हणजे शेंगदाण्याचं तेल वापरलंय. तुम्ही कुठलंही वापरा. आता मी हे छान तळून घेते. मी आता मीडियम फ्लेमवर ह्यांना छान डीप फ्राय करून घेते, म्हणजेच तळून घेते. यांचा साधारण रंग गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत मी तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे हे हळूहळू गोल्डन ब्राऊन होत चाललेत. मी आता फ्लेम आहे ती हाय ठेवली आहे. आता पुन्हा स्लो करणार आहे, म्हणजे स्लो आणि मीडियमच्या मध्ये ठेवणार आहे, कारण ऑलमोस्ट आपली भजी जी आहे ती रेडी होत आली. म्हणजे ती आतनं पण कच्ची राहू नये म्हणून तुम्ही सुरुवातीला स्लो फ्लेम करा. जसा जसा याचा रंग बदलत जाईल भज्यांचा तसा हाय फ्लेम करा. हाय फ्लेम केल्याने छान क्रिस्पी आणि क्रंची कुरकुरीत होतात भजी. आता आपण ह्यांना कढईतनं काढून घेऊया. मी आता नेक्स्ट बॅच पण काढून घेते. फ्लेम मी स्लो ठेवली आहे, म्हणजे आपल्या हातावर वगैरे तेल उडणार नाही. आणि तुमचं जेवढं तेल आहे तेवढीच भजी घाला, नाही तर ती एकमेकांना चिपकून बसतात. आता तेल मगाचपेक्षा छान तापलेलं आहे, तो आपली भजी आता अजून पटकन होणार आहे. कारण कुठलाही पहिला जो घाणा असतो आपल्या भज्यांचा वड्यांचा त्याला वेळच लागतो, नंतरचा जी बॅच असते ती फास्ट होते. आता मी यांना स्लो फ्लेमवर ठेवीन 2 ते 3 मिनिटं, आणि जसा यांचा रंग बदलायला लागेल तसं मी हाय फ्लेम करीन. मी तुम्हाला सगळ्यात आधी साबुदाणा आणि शेंगदाण्यांचे जे आपण पूड केली होती ती दाखवली होती. तुम्हाला जर का ती साठवायची असेल तर फक्त साबुदाणा आणि शेंगदाणा तुम्ही मिक्सरमधनं बारीक काढून त्याची पावडर किंवा पीठ करून घ्या. आणि ज्या दिवशी तुम्हाला ते पाहिजे असेल त्या दिवशी तुम्ही त्यात बटाटा आणि मिरची घालून मिक्सरला फिरवून घ्या. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला भजी करायची असतील त्या दिवशी एअरटाईट कंटेनरमध्ये हे जे पीठ आहे शेंगदाणा आणि साबुदाण्याचं ते साधारण 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतं. आणि ही जी भजी आहेत ती तेल वगैरे पण पित नाही. साबुदाणे वडे इनफॅक्ट आपलं जास्त तेल पितात, ही भजी तेल वगैरे पण पित नाहीत. सो साबुदाण्याच्या वड्यांच्या अल्टरनेट हा छान एक ऑप्शन आहे. आता मी फ्लेम हाय केली आहे आणि यांना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. इथे रेडी आहेत आपली साबुदाणा भजी. यांना तुम्ही चटणी बरोबर किंवा दह्या बरोबर सर्व करू शकता. तर आजही तुम्हाला झटपट इन्स्टंट साबुदाण्याची भजी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच तुमच्यापैकी ही रेसिपी कोणी उपासाला केली तर तेही माझ्या कमेंट बॉक्सला नक्की कळवा. तसेच तुम्ही ह्याच्यात काय व्हेरिएशन्स केलेत ते सुद्धा कळवा, किंवा अजून मी ह्याच्यात व्हेरिएशन काय करू शकते ते आवर्जून कळवा मला. भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीला. थँक्यू.